आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। टीआरपी घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा मागे घेण्यासंदर्भात अर्ज केलाय। विशेष सरकारी वकील शिरीर हिरे यांनी हा गुन्हा मागे घेण्यासाठी आता कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। तर मूळ तक्रारदाराचं म्हणणं ऐकल्यावरच निर्णय घेणार असल्याची भूमिका देखील आता दंडाधिकारी न्यायालयाने घेतलेली आहे। या संदर्भातली आता पुढची सुनावणी 18 जानेवारीला होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। टीआरपी घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा मागे घेण्यासंदर्भात अर्ज केलाय। विशेष सरकारी वकील शिरीर हिरे यांनी गुन्हा मागे घेण्यासाठी आता कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। बुलेटिनमध्ये पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। नांदेडमध्ये आता 5 जानेवारीला कुस्त्यांच्या दंगलीचा थरार पाहायला मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हिंद केसरी प्रवीण कुमार हरियाणा यांच्यामध्ये कुस्ती होणार आहे। तर विजेत्यांना मानाची गदा आणि तब्बल 11,11,000 रुपयांचं रोख बक्षीस देखील दिलं जाणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नांदेडमध्ये आता 5 जानेवारीला कुस्त्यांच्या दंगलीचा थरार पाहायला मिळणार आहे। यामध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हिंद केसरी प्रवीण कुमार हरियाणा यांच्यामध्ये ही दंगल रंगणार आहे।